दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि आपली तक्रार नोंदवली। दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। सतीश सालियन आणि त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। पाहूया। दिशा सालियनची हत्या झाली या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केली। त्यानंतर आता सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली। यावेळी बोलताना सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंचं उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले। उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना वाचवलं असल्याचा आरोपही त्यांनी केला। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप देखील निलेश ओझा यांनी केला। ये मैटर में आदित्य ठाकरे ने जो गुनाह किए उस गुनाह को कवर अप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने सीएम की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया। आदित्य ठाकरे हे ड्रग्स व्यवसायात सहभागी असल्याचा गंभीर आरोप वकील निलेश ओझा यांनी केला। इन्वेस्टिगेशन में ये पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है। वो डिटेल जो है हमने इसमें दे दी है। ये कनेक्ट वाले लोग हैं, चाहे डिनो मोरिया हो, चाहे सूरज पांचोली हो, चाहे आदित्य ठाकरे हो, और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूं। दिशाच्या वकिलांकडून मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात आली। दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते असा सवाल विचारण्यात आला। आदित्य ठाकरे, दिनू मोरिया, सूरज पांचोली, परमवीर सिंग, सचिन वाझे, रिया चक्रवर्तीला आरोपी करण्याची विनंती करण्यात आली। उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला, त्यांनाही आरोपी करावं। आदित्य ठाकरेंचा ड्रग्स व्यवसायात सहभाग होता। दिशाचा मित्र स्टीव्ह पिंटो कुठे गायब झाला असे अनेक प्रश्न विचारण्यात आले। तर वकील निलेश ओझा यांनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी बोलण्यास नकार दिलाय। सालियनच्या वकिलांनी मोठे आरोप केलेले आहेत का? त्यांना करत राहू दे ना, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। आदित्य ठाकरेंचे नाही तर उद्धव ठाकरेंचेही पुरावे आमच्याकडे आहेत। त्यांना बोलायचं बोलत राहू दे। गेल्या 5 वर्षांपासून चर्चेत असलेलं दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं। दिशाच्या वडिलांनी पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीची याचिका हायकोर्टात दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। आता दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली आणि पुन्हा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले। या आरोपांवरून पुन्हा एकदा खळबळ उडालीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।